सांगली शहरात खंडणीच्या वादातून एका 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वेदांत बडगर असं मृत मुलाचं नाव असून अभयनगर परिसरात घराबाहेर मोबाईलवर गेम खेळत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली। सांगलीत खंडणीच्या वादातून 14 वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे। घरात घुसून गोळीबार झाल्याचं हे प्रकरण समोर येते। स्वप्नील पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अतिशय धक्कादायक प्रकार आहे, नेमकी काय माहिती समोर येते आहे स्वप्नील? नक्कीच ऋषी, सांगलीच्या अभयनगर मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। सायंकाळच्या वेळी घरासमोर मोबाईल खेळत बसलेल्या वेदांत बंडगर या 14 वर्षीय तरुणावरती गोळीबार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे। खरं तर खंडणी आणि ठेक्याच्या वादातून हा खून झाल्याचं समोर येते। वेदांत बंडगर याचे आजोबा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील म्हातारी कामगारांचे नेते आहेत, तसेच त्यांचे जे मित्र आहेत ते थोरात नामक व्यक्ती जतमधील त्यांनी एक ठेका घेतला होता। त्या ठेक्यातील खंडणी मिळावी, तो ठेका मिळावा असा सांगलीतील एका सराईत गुन्हेगाराने त्याच्यावर मागणी केली होती। त्यातूनच त्याने त्यांच्याकडे काही रक्कम देखील मागितली होती। या कारणातून सराईत गुन्हेगाराने थोरात नामक व्यक्तीच्या घरामध्ये काल रात्री घुसून खून करण्याची धमकी देखील दिली होती। त्यानंतर याची तक्रार देण्यासाठी बाळू बंडगर यांचा मुलगा मारुती बंडगर व थोरात नामक व्यक्ती हे जत पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। याचा राग मनात धरून सराईत गुन्हेगाराने बाळू बंडगर यांच्या घरामध्ये घुसून वेदांत बंडगर याच्यावरती हल्ला करून त्याला नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकरणावरून सांगलीतील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती समोर येते। धन्यवाद स्वप्नील अपडेट बद्दल।